बिटू करातून 813 मिळकतींना सूट जाहीर झाल्यानंतर शहरातील कामगार चाळींमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला। सोलापूर शहरातील बिटू कराच्या कक्षेतील 813 मिळकतींना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत करसूट जाहीर केल्यानंतर एनजी मिल चाळ, जुनी मिल चाळ, पाटील चाळ, वारद चाळ आणि त्रिकोण चाळ परिसरातील रहिवाशांनी आनंदोत्सव साजरा केला। आमदार देवेंद्र दादा कोटे तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा जय हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जय हो। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र दादा कोटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नगरसेवक विनोद भोसले यांनी बोलावे तैसा चालावे त्याची वंदावी पावले या युक्तीचा उल्लेख करत आमदार देवेंद्र कोठे यांनी कामगार चाळीतील रहिवाशांना दिलेला शब्द पाळल्याबद्दल त्यांचे आभार मानले। जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात की जो बोलतो राजकारणामध्ये असं फार कमी वेळा घडतं की निवडणुकामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण होतात की नाही अशी प्रत्येकाला शंका असते। परंतु गेल्या विधानसभेची निवडणूक असू द्या आणि सोलापूर महानगरपालिकेची झालेली 2025-26ची निवडणूक असू द्या, या निवडणुकांमध्ये 2-4 सभेला या ठिकाणी संबोधित करत असताना माननीय आमदार देवेंद्रदा कोटे यांनी बिटूचा प्रश्न सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांशी फोनवर या ठिकाणी संवाद साधून नागरिकांशी दिला होता। परंतु त्यावेळी काही लोकांनी शंका उपस्थित केली होती की असं फोनवर बोलून केवळ ही निवडणुकांची जुमलेबाजी आहे अशा प्रकारचा आरोप विरोधकांकडून सुद्धा केला जात होता। परंतु ह्या सर्व आरोपांना, ह्या सर्व नकारात्मकतेवर छेद देत आमचे आमदार सन्माननीय देवेंद्रदा कोटे यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने आजचा हा बिटूचा निर्णय घेतला आहे। खरं तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, काही लोकांना असं वाटतं आहे की हा बिटूचा प्रश्न फक्त आपल्या चाळीपुरता मर्यादित आहे, परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की हा बिटूचा प्रश्न फक्त चाळीपुरता नाही तर संबंध सोलापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी बिटूच्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्वांचा बिटू अगदी नाममात्र दरामध्ये सन्माननीय देवेंद्रदा कोटे यांच्या प्रयत्नामुळे झाला आहे। आधी पाहत होतो की आधी कमर्शियल ला 50% रक्कम भरायला लागत होती आणि रेसिडेन्शियलला 25% रेडी रेकनरच्या रक्कम भरायला लागत होती, पण ती केवळ आता 5% आणि 2.5% यावरती आली आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते नागेश खरात, विजय भोईटे, लक्ष्मण जगताप, शिवानंद कटीकर, पंढरीनाथ ताटे, सूर्यकांत क्षीरसागर, प्रदीप सावंत, दत्ता कोळी, रोहित खताळ, शाहू सलकर आणि बसू कोळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोहित खताळ यांनीही गेल्या 20 महिन्यात आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावून शहराच्या विकासाला गती दिल्याचे सांगितले। जे काम मागील आमदारांकडून 15 वर्षात झालं नाही, त्यांच्याकडून इतकी मोठ्या सत्ता उपभोगात असताना ते देवेंद्रदादासारख्या पहिल्या नवनिर्वाचित आमदाराने वय वर्ष 34-35 वर्षाच्या एवढ्या कमी वयातल्या आमदाराने केवळ 20 महिन्यात 15 वर्ष, आपण तर आता बोलताना म्हणतो की शतकाचा हा संघर्ष होता, असा बिटूचा इतका किचकट प्रश्न 20 महिन्यात मार्गी लावला। यावरून एक कळतं की मध्ये ज्या ज्या नागरिकांनी मतदान केलं ते मतदान वाया गेलेलं नाही आणि एक आमदार नेमकं काय काय करू शकतो हे देवेंद्रदादा आमदार झाल्यानंतर आज आपला मध्य बघायला लागला आहे की किती आमदारची इच्छाशक्ती असली तर किती कामं होतात।